मंडळी नमस्कार. व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत. राज्य देश विदेशातील बातम्या बघण्यासाठी विशेषतः राजकारणाशी निगडीत बातम्यांसाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, अवघ्या काही दिवसावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. नक्कीच 2024च्या विधानसभा अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहे. गेल्या लोकसभेत अतिशय खराब कामगिरी महायुतीने केली. त्यांच्यासमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान 2024च्या विधानसभेत असणार आहेत. ते सत्ता टिकवतील का हा येणारा काळ ठरवणार आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी अतिशय खंबीरपणे उभी आहे. महाविकास आघाडी गेल्या लोकसभेत अतिशय चांगली कामगिरी महाविकास आघाडीने केली. तशीच कामगिरी येत्या विधानसभेतसुद्धा महाविकास आघाडी करेल का हे सुद्धा आपण बघणार आहोत. महायुती आणि महाविकास आघाडी आपल्या उमेदवारांची चाचपणी करत आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आघाडी घेत त्यांचे जवळपास 108-109 मतदारसंघात ते लढणार आहेत. संभाव्य उमेदवारांची यादी आज 50 ते 55 उमेदवार आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत. नक्कीच व्हिडिओ स्किप न करता बघा. तुम्हाला पूर्णच्या पूर्ण उमेदवार आणि तुमच्या भागातील उमेदवार कोणते हे सुद्धा कळणार आहे. सुभाष भोईर कल्याण ग्रामीण मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. रवींद्र लांडगे हे भोसरी विधानसभेसाठी उमेदवार ठाकरेंचे असणार आहेत. किशनचंद तनवानी संभाजीनगर मध्यसाठी उमेदवार असणार आहेत. तर अजित मगर हे कळमनुरी विधानसभेसाठी असणार आहेत. राहुल पाटील एकनिष्ठ राहिले तर ते परभणी विधानसभेसाठी. नितीन सावंत हे खालापूर विधानसभेसाठी. दिनकर माने औसा विधानसभेसाठी. तर राजू शिंदे हे संभाजीनगर पश्चिमसाठी उमेदवार असणार आहेत. सत्यजित पाटील शाहूवाडी विधानसभेसाठी. वैशाली पाटील पाचोरा विधानसभा मतदारसंघासाठी. ज्ञानेश्वर पाटील हे परांडा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार. तर गोगावले विरोधात स्नेहल जगताप या महाडच्या उमेदवार असणार आहेत. संजय कदम योगेश कदम यांच्या विरोधात दापोली विधानसभेसाठी अंबादास दानवे गंगापूर विधानसभेसाठी उमेदवार असणार आहे. केदार दिघे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाणे येथे. तर दत्ता गोरडे भुमरे यांच्या विरोधात पैठण विधानसभेसाठी. वसंत गीते नाशिक विधानसभेसाठी. तर विले पार्लेसाठी विनायक राऊत हे उमेदवार असणार आहेत. चंद्रहार पाटील हे खानापूर विधानसभेसाठी उमेदवार. तर सुधाकर बडगुजर हे नाशिक पश्चिम विधानसभेचे उमेदवार. गणेश सानप कुलाबा विधानसभा. अद्वय हिरे हे मालेगाव बाह्य विधानसभा. बदामराव पंडित गेवराई विधानसभा. शंकरराव गडाख जे एकनिष्ठ राहिले तर ते नेवासा विधानसभेसाठी. उल्हास पाटील हे शिरोळ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार असणार आहेत. वैभव नाईक कुडाळ विधानसभेसाठी. तर बुलढाण्यात जालिंदर बुधवंत जिल्हाप्रमुख आहेत ते उमेदवार असणार आहेत. उदयसिंग राजपूत हे कन्नड विधानसभेसाठी उमेदवार असणार आहेत. कैलास पाटील हे धाराशिव विधानसभेसाठी उमेदवार असणार आहेत. नितीन देशमुख हे बाळापूरसाठी. तर राजन साळवी हे राजापूर विधानसभेसाठी उमेदवार ठाकरेंचे असणार आहेत. भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी. तर श्रद्धा जाधव या वडाळा विधानसभा मतदारसंघासाठी. समीर देसाई हे गोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी. तर प्रवीणा मोरजकर या कुर्ला विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार असणार आहेत. प्रमोद शिंदे अणुशक्तीनगर विधानसभेसाठी. संजय पोतनीस आमदार आहेत कलिना विधानसभेसाठी. सुनील राऊत हे सुद्धा आमदार आहेत विक्रोळीमधून ते उमेदवार असणार आहेत. रमेश कोरगावकर भांडूपसाठी इच्छुक आहेत. प्रकाश फातर्पेकर हे चेंबूर विधानसभेतून उमेदवार असणार आहेत. आदित्य ठाकरे हे वरळीतून विधानसभेसाठी उमेदवार असणार आहेत. तर विशाखा राऊत ह्या दादर माहीमसाठी उमेदवार असणार आहेत. ऋतुजा लटके आमदार आहेत अंधेरी पश्चिमच्या, त्या येथून उमेदवार असणार आहेत. अमोल कीर्तीकर हे जोगेश्वरी विधानसभेतून उमेदवार असणार आहेत. सुनील प्रभू हे दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून
तर तेजस्विनी घोसाळकर दहिसर विधानसभेसाठी, संजना घाडी या मागठाणे विधानसभेसाठी असणार आहेत. तर वांद्रे पूर्वसाठी वरुण सरदेसाई यांचं नाव समोर येत आहे. गोपाल बच्छिरे मेहकर विधानसभेसाठी इच्छुक आहेत. तसेच सिद्धार्थ खरात हे सुद्धा या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. नक्कीच नीरव बारोट हे चारकोप विधानसभेसाठी, तर सुरेश पाटील घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असणार आहेत. मनोज जामसुदकर व रमाकांत राहाटे भायखळ्यासाठी, अजय चौधरी व सुधीर साळवी शिवडी विधानसभेसाठी, राजू पेडणेकर व राजुल पटेल वर्सोवा विधानसभेचे उमेदवार असणार आहेत. तुमच्या भागातील उमेदवार कोण आहे नक्कीच कमेंट करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उद्धव ठाकरे यांचे राहिलेले बाकीचे आमदार कोण हे बघणार आहोत. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, शेअर करा व लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.